काँग्रेसकडून सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे। परभणी ते पोखरणीच्या दरम्यान ही यात्रा निघाली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची ही यात्रा निघते। या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे सुद्धा सहभागी झालेत। एकूण 20 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे। सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी ही यात्रा आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। 20 किलोमीटरची ही यात्रा असेल आणि 20 किलोमीटरचं अंतर पार केलं जाईल। दुर्दैवाने महाराष्ट्रात सद्भावना ही लयास जात आहे आणि पर्याय स्वरूप जातीय तेढ, धार्मिक तणाव हा निर्माण झालेला आहे। बेरोजगारांना रोजगार नाही, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे आणि या सर्वांना चा परिणाम म्हणून आता सद्भावना ही लयास गेली आहे। मात्र सद्भावना ही जोपर्यंत वृद्धिंगत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र धर्म वाचू शकणार नाही, संविधान वाचू शकणार नाही। त्यामुळे आजचा जो युग धर्म आहे हा युग धर्म सद्भावनेचा युग धर्म आहे आणि ती लढाई लढण्याकरता आम्ही सद्भावना पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातलं एकूण गढूळ वातावरण आज बघता काँग्रेस एकच पक्ष आहे जो समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जाऊ शकतो। आज बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे, महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे, जातीय तणाव या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे, कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिले का अशी शंका आता देशपातळीवर निर्माण झाली। म्हणून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला इतिहास आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका मागची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।